नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो। आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो नाव अपडेटबद्दल आहे। आपल्याला एक नाव विसरलं होतं तर आपण नाव कसं टाकावे त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो। तुम्हाला नाव आपण ज्यावेळेस एखाद्या वेळेस आपल्याला आठवण येते की आपण ज्यावेळेस आपली प्रोफाईल उघडतो तर त्यावेळेस आपल्याला एक नाव दिसत नाही, घरच्या व्यक्तीचा, एक मुलाचा किंवा म्हणजे आपल्याला नाव दिसत नाही। तर त्यावेळेस आपल्याला असं वाटते की आपण त्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असलं त्या मुलाचं नाव असणे आवश्यक आहे। तर त्यावेळेस आपण बघतो तर आपल्याला नाव दिसत नाही। त्यावेळेस आपल्याला असा विचार येतो की यामध्ये आता त्या ऑफिसमध्ये जाऊन खूप त्रास होईल, खूप मोठी रांग असते मित्रांनो, खूप गर्दी असते आणि अशा वेळेस खूप त्रास होतो। तर अशा वेळेस त्रास घेण्याची गरज नाही मित्रांनो, आपण अगदी घरी बसल्या आपण यामध्ये नाव ॲड करू शकतो। याकरिता मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझं लिंक देईन, त्याची लिंक देईन तुम्हाला, आणि त्या लिंकला तुम्ही टच केल्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टच तुम्ही यामध्ये इंटर केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही अगोदर यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका, पूर्ण मोबाईल नंबर टाकून घ्याल याच्यामध्ये। आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुमचा खाली आधार कार्ड नंबर टाका। आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे MHमधून असतो मित्रांनो, जो आपण ज्यावेळेस नोंदणी करतो त्यावेळेस आपल्याला पावती मिळत असते आणि त्या पावतीवर MHमधून असा नंबर असतो, 12 अंक असतो मित्रांनो। तो बरोबर टाकून घ्या मित्रांनो तसा। आणि त्याच्यानंतर प्रोसीड टू फॉर्मवर क्लिक करा। त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला यामध्ये कोणतंही ॲड करता येते मित्रांनो, पत्ता वगैरे आपल्याला सर्व काही याच्यातून बदल करता येते। पण मित्रांनो आपल्याला काही बदल करायचा नाही, फक्त आपल्याला एक नाव ॲड करायचं आहे मित्रांनो। तर आपण ॲड मेंबरवर आपण असा टिक करावे मित्रांनो, आणि त्यामध्ये आपल्याला एक नाव टाकायचं आहे। तर नाव इथं टाकून घ्या मित्रांनो, बरोबर नाव लिहून घ्या। नाव लिहिल्याच्यानंतर मित्रांनो इथं समोर आडनाव लिहा, स्पेलिंग चुकू नका मित्रांनो, बरोबर आधार कार्डच्या नुसार लिहा, कारण समोर तुम्हाला त्रास होणार नाही। या मुलाचं काही शिक्षण असेल या लग्न असेल तर शिक्षणासाठी मित्रांनो स्कॉलरशिप मिळते, आणि लग्न असेल तर मित्रांनो लग्नासाठी 50,000 रुपयाची तुम्हाला आर्थिक मदत मिळते मित्रांनो कामगारमधून। म्हणून म्हणतो मित्रांनो बरोबर व्यवस्थिशीर हे भरून घ्या, आधार कार्डनुसारच भरा, आधार कार्डनुसारच स्पेलिंग बरोबर, जन्मतारीख, शिक्षण, आधार कार्ड नंबर हे बरोबर जसाचं तसं टाका मित्रांनो, थोडीशी चूक करू नका म्हणजे समोर तुम्हाला त्रास होणार नाही। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही यामध्ये नॉमिनीसुद्धा बदलू शकता। तुम्हाला असं वाटलं की बा हा नाही पाहिजे तो पाहिजे तर तुम्ही असं पण करू शकता, यामध्ये तुम्ही काही पण बदल करू शकता। पण आपल्याला काही करायची नाही, फक्त आपल्याला एक मेंबर ॲड करायचा आहे, म्हणून आपण मेंबरची पूर्ण माहिती बरोबर पद्धतशीर भरत आहे। तर बरोबर भरून घ्या मित्रांनो। आणि त्याच्यानंतर मित्रांनो यामध्ये इथं टिक मारा, असं टिक करून घ्या। टिक केल्याच्यानंतर सेंड टू OTPवर क्लिक करून टाका मित्रांनो। यामध्ये ज्याही मोबाईल आपला रजिस्टर आहे मित्रांनो त्याच्यावर OTP जाईल मित्रांनो। OTP गेल्याच्यानंतर सक्सेसफुल असा मेसेज येईल मित्रांनो, आणि सक्सेसफुल असं मित्रांनो मेसेज आल्याच्यानंतर तुम्हाला 15 ते 20 दिवसाच्या नंतर तुमचा तो नाव ॲड होऊन जाईल मित्रांनो। आणि त्याच्यानंतर तुम्ही निश्चित राहा, तुम्हाला मेसेज येऊन जाईल मित्रांनो, आणि तुम्ही प्रोफाईल उघडून पाहिजे तर तुम्हाला त्याच्यात तुमचा नाव ॲड झालेला, मुलाचं नाव ॲड झालेला दिसेल। अशी होती मित्रांनो माहिती। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।